की आज गौरीताईंकडनं आपण संत तुकाराम यांचं चरित्र आजपासून सुरू करणार आहोत त्यांच्याकडनं ऐकायला. सो ओव्हर टू यू गौरीताई. नमस्कार मंडळी. आज इतका छान योग आलाय की आज मी तुकाराम चरित्र आता या पुढे 2-3 आठवडे सांगणार आहे. आणि आज तुकाराम पालखीचं देहूहून पंढरपूर वारीसाठी, आषाढी वारीसाठी प्रस्थान होत आहे. हे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात वद्य सप्तमीला होतं आणि आळंदीहून माऊलींची पालखी अष्टमीला निघते 1 दिवसानंतर. आणि ह्या दोन्ही पालख्या नंतर पुण्यात भेटतात. तर आज असं वाटलं की संत चरित्राबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत, पण अनायसे हा योग आलाय की पालखी प्रस्थानाच्या दिवशीच आपण हा विषय चालू करतोय. तर थोडंसं पंढरीच्या वारीविषयी आणि पालखीविषयी पण मला बोलायला आवडेल. आणि मग त्यानंतर आपण तुकारामांचं चरित्र तर बघणारच आहोत. तर सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळ शिकागो आणि अध्यात्मपीठ यांना खूप खूप धन्यवाद की माझा हे दोन्ही अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत, संत तुकाराम आणि पंढरीची वारी, आणि त्याच्यावर बोलण्याची मला संधी मिळाली आणि ती सुद्धा सुरुवात अतिशय छान दिवशी होतीये. तर मी म्हटल्याप्रमाणे की पालखी आज ह्याच्यावर निघते. पण आता संत तुकारामांची सुद्धा एक यंदा कोरोनामुळे तुम्हाला माहितीये की 2 वर्ष ही वारी जात नाहीये. आणि त्यावरून एक गोष्ट आठवली की खुद्द तुकारामांची सुद्धा 1 वर्ष वारी हुकली होती. तर वास्तविक ते 1400 टाळकऱ्यांसह पंढरीची नियमित वारी करत. पण एकदा आजारपणामुळे त्यांना पंढरीला जाता नाही आलं. आणि तेव्हा तुकोबांनी एका वारकऱ्यासोबत देवाला 24 अभंगाचं पत्र दिलं होतं. त्यातला एक छोटासा अभंग असा आहे: का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप त्यांचे, पाय पंथक आहे चलत चालती न वाट, कोण हे अदृष्ट कर्मबळी. देवाला भेटता न आल्यामुळे तुकाराम महाराजांनी ही अगदी व्याकुळपणे लिहिलेलं पत्र, देवाला उद्देशून लिहिलेला अभंग आज या निमित्ताने पुन्हा आठवला की आज लाखो वारकऱ्यांना महाराष्ट्रात हीच भावना आहे की का देवा आम्हाला तुझ्याकडे आज येता येत नाहीये. पण मला माझं स्वतःच असं वाटलं की एक थोडंसं समाधान असं की अरे महाराजांना सुद्धा 1 वर्ष नाही जाता आलं आणि आपल्याला पुढच्या वर्षी नक्की जाता येईल. हा एक दिलासा वारकऱ्यांच्या मनाला यावेळेला मिळू शकतो. ह्याच संदर्भात मला एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. ही झाली भक्तांचं पंढरीला जाण्याचं. पण विठोबा सुद्धा भक्तांची खूप वाट बघत असतो आणि विठोबाला पंढरी अतिशय प्रिय आहे. आणि त्या भक्तांच्या मेळाव्यात, त्या संतांच्या मेळाव्यातच त्याला राहायला आवडतं. पण अनेक वर्षापूर्वी काय झालं होतं की कृष्णदेवराया म्हणजे आत्ताचं हंपी, पूर्वीचं विजयनगर, तर तिथला जो राजा होता तर तो पंढरपूरला गेला होता. त्याच्यासोबत त्याची लहान मुलगी होती आणि ते दर्शनाला गेले. तिने विठुरायाला पाहिलं आणि तिला ते स्वरूप, ती मूर्ती इतकी आवडली की तिनं ह्या विठ्ठलाला आपण घेऊन जायचं असा हट्ट धरला. आता राजाच तो, त्याला काय अशक्य असणार. त्यानं त्या विजयनगरमध्ये, हंपी म्हणजे आत्ताच्या हंपीमध्ये अतिशय सुंदर विठ्ठल मंदिर बांधलं की पंढरपूरची मूर्ती तिथं नेली. आणि म्हणजे मला ते विशेष एक नमूद करायचंय की या आपण म्हणतो युग 28 तो उभा आहे तिथे, हजारो वर्ष उभा आहे. पण हे 4 महिने विठोबा पंढरीत नव्हता, तो होता हंपीत. पण तिथे गेल्यावर म्हणजे विठ्ठलानी कृष्णदेवरायाच्या स्वप्नातील दृष्टांत दिला की माझं मन इथे लागत नाहीये, मला माझ्या पंढरीतच पाहिजे, तर तू मला पुन्हा तिथं ने, मला इथं नको, मला आवडत नाहीये. तर तसा राजा जरा कष्टी झाला. पण म्हणजे विठ्ठलाची आज्ञा मोडणं काही शक्य नव्हतं. म्हणून 4 महिन्यांनी ही मूर्ती पुन्हा पंढरपूरला जाऊन स्थापन करण्यात आली. तर मला हा आणखी एक विचार मनात आला की तेव्हा कृष्णदेवरायाला त्यांनी सांगितलं माझे भक्त तिथे आहेत, मला तिथंच जायचंय. तर आज विठ्ठलाला काय वाटत असेल की मी पंढरपुरात आहे पण भक्त येऊ शकत नाही. पण हे शेवटी मला असं वाटतं थोडंसं आपण जेव्हा म्हणतो की
द्वैत, अद्वैत आणि देव अगदी त्याच मूर्तीत असू नये, आपल्या मनात आहे. ही सुद्धा एक शिकवण देण्याची कदाचित ही एक देवाची योजना असेल, की ती वारी तुम्ही मनाने सुद्धा करू शकता, मनाने सुद्धा पंढरपूरला पोहोचू शकता. आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा प्रत्येकाने हे आता पालखी प्रस्थान तिकडनं होतंय. आणि हा जो 18-19 दिवसाचा काळ असतो, जशी ती पालखी पुढे-पुढे जाते, तर ते रुटीन मी सांगणारच आहे, की ते पालखीचं काय असतं सगळं. तर आपण सुद्धा हे 18 दिवस म्हणजे 20 तारखेला आषाढी एकादशी आहे. तोपर्यंत मनाने आपण रोज थोडंसं नामस्मरण करत, एक थोडंसं पंढरीच्या दिशेने वाटचाल केली, तर आपली इथं अमेरिकेत बसल्या-बसल्या सुद्धा पंढरीची वारी होऊ शकते. तर आता हे थोडासा ऐतिहासिक संदर्भ झाला. तर ही आता वारीबद्दल माहिती सांगायची, तर पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली? तर हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण त्याला खूप खूप मोठी हजारो वर्षाची परंपरा आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या आधीपासून म्हणजे ज्ञानेश्वरांचे वडील सुद्धा ती वारी करत होते. इतकी ती जुनी परंपरा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आधीच्या पासून ती परंपरा होती. विठ्ठलपंत स्वतः वारकरी होते. पण स्वतः ज्ञानेश्वरांना मात्र निवृत्तीनाथांनी ही पंढरपूरच्या वारीची वाट दाखवली म्हणा किंवा मार्ग दाखवला म्हणा. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांनी लिहिलंय, की श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनांचा दयाळ. असे कृतज्ञतेचे उद्गार ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केलंय, की माझ्या गुरूंमुळे निवृत्तीनाथांमुळे मला ही पंढरीची वारी माझी सुरू झाली. तसंच आता तुकाराम महाराजांच्या बाबतीत बघायचं तर तुकाराम महाराजांच्या घरात सुद्धा पिढ्यानपिढ्या ही पंढरीच्या वारीची परंपरा होती. म्हणजे अगदी 7-8 पिढ्या आधी. तर त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा म्हणजे 8 पिढ्या मागे आपण गेलो, तर हे त्या घराण्याचे मूळ पुरुष हे नित्यनेमाने पंढरीची वारी करायचे. आणि म्हणूनच म्हणजे तुकाराम महाराज म्हणतातच, की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. मला आणखी दुसऱ्या कुठल्या तीर्थाची गरज नाही, तीर्थक्षेत्री जायची गरज नाही. पण अ, ह्या मी जे विश्वंभर बुवांचं सांगितलं, नामोल्लेख केला, तर त्यांना सुद्धा 1 वर्ष त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाता येईना. खूप मन बेचैन झालं आणि तेव्हा विठ्ठलाने त्यांना येऊन दृष्टांत दिला, की मी देहूत येतोय आणि देहूच्या आंबेवनात मी तुला सापडेल, तिथं माझी स्थापना कर. तू पंढरपूरला आला नाहीस तरी काही हरकत नाही. आणि मग त्यांनी बघितलं तर खरंच त्या आमराईत विठ्ठलची मूर्ती होती. तिथं टाळ, बुक्का हे सगळे खुणा त्यांना सापडल्या. आणि मग त्यांनी ती मूर्ती वाजत गाजत आणि त्यांच्या अगदी तुकारामांचं जे घर होतं, मूळ पुरुषाचं जे घराण्याचं घर होतं, त्याच्या शेजारी एक सुंदर विठ्ठल मंदिर बांधलं. अशा प्रकारे त्यांच्यामुळे खरं म्हणजे देहूत विठ्ठल मंदिर झालं, विठ्ठल आला. ह्या दोन्ही गोष्टी हेच सांगतायत, की तुम्ही मनापासून जर साथ घातली, तर पंढरपूरचा विठोबा सुद्धा आपल्यासाठी इथे येऊ शकतो, आपल्याकडे येऊ शकतो. या दोन्ही उदाहरणांवरून मला असं वाटतं. आणि आता ही म्हणजे पंढरीची वारी आणि पालखी सोहळा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता ही वारी मी तुम्हाला म्हटल्यासारखं हजारो वर्ष चालली. वारी म्हणजे येरझाऱ्या मारणे असाच त्याचा एक अर्थ आहे. तो जो माणूस पायी येरझाऱ्या करतो आणि वारी ह्या शब्दाचं इतकं एक वैशिष्ट्य आहे, की बाकी कुठल्याही ठिकाणी यात्रा म्हणतात, तीर्थयात्रा म्हणतात. फक्त पंढरपूरची मात्र वारी असते. ती पायीच चालायची असते आणि ही मी म्हटल्यासारखं वारी ही चालू होती हजारो वर्ष. पण ह्या पादुका न्यायच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या, तुकारामांच्या आणि तो पालखी सोहळा करायचा, हे मात्र परंपरा 1680 पासून नंतर सुरू झाली. आणि सुरुवातीला हा संयुक्त पालखी सोहळा होता. म्हणजे माऊलींच्या पादुका आणि तुकारामांच्या पादुका ह्या एकत्र पंढरपूरला जायच्या. पण नंतर पुढे 1835 पासून एक हैबत बाबा आरफळकर म्हणून होते. एका म्हणजे आपले इंदूरच्या संस्थानिकांकडे सरदार होते ते, पण मूळचे सातारचे होते. तर त्यांनी आळंदीहून अगदी शाही थाटात पालखी सोहळा करायला सुरुवात केली आणि त्या पालख्या 2 वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे माऊलींची वेगळी निघायला लागली, तुकारामांची वेगळी निघायला लागली, पण दोन्ही अतिशय दिमाखात आणि अगदी त्याचा सोहळा फार सुंदर करतात तेव्हापासून. आणि हे जे हैबत बाबा होते, मी म्हटल्यासारखं ग्वाल्हेर शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते, त्यामुळे अनेक राजे, रजवाडे, सरदारांशी त्यांचे उत्तम संबंध होते. मग त्यांनी त्या पालखी सोहळ्यासाठी
संस्थानिकांकडून हत्ती, घोडे मागवले, तंबू वाहन सगळं सामान वाहण्यासाठी बैलगाड्या मागवल्या, नैवेद्यासाठी असं सगळं लावाजमा. आणि हे स्वतः सरदार असल्यामुळे थोडे लष्करी शिस्तीचे होते आणि त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या दिंडीला, पालखी सोहळ्याला एक शिस्त लावली. ती शिस्त आजही अतिशय भाविकतेने पाळली जाते. आणि मग त्याचे त्यांनी आता एक पूर्वी हत्ती, पण आता हत्ती नसतो त्या पालखी सोहळ्यात, पण बाकी अश्व असतात. आणि ती जी पालखी असते ती एका 2 बैल ते ओढतात आणि त्या बैलांची सुद्धा निवड, म्हणजे त्याला सुद्धा, त्या बैलांना सुद्धा भाग्य लागतं, की ती पालखी सोहळा आपण आज तिथे पंढरपूरला न्यायचा आहे. आणि मग त्याची निवड करण्यासाठी सुद्धा एक व्हेटरनरी डॉक्टर आणि 2 त्यातले तज्ञ लोक. कारण ही एवढी गर्दी असते, तर ते बैल बुजले नाही पाहिजेत. 18 दिवस चालायचं असतं, थकले नाही पाहिजेत आणि शिवाय छान दिसले पाहिजेत. तर हा आपण जे खिल्लारी जोडे म्हणतो, ते खरंच खिल्लारी हा एक ही जी जात आहे त्या बैलांची, ते अतिशय धष्टपुष्ट असे बैल असतात आणि ते दोघं ते घेऊन जातात, ती दोन्हीकडे असतात ते. तर माऊलींच्याकडे जी हे असते, खिल्लारी बैलांची जोडी, तर तिथे ते ठरलेलं आहे, की कुणी हे करायचं. पण तुकारामांच्या तिथे मात्र तुम्ही तुम्ही म्हणजे ज्यांच्याकडे ज्यांना इच्छा आहे, ते अर्ज करू शकतात आणि त्यांची निवड जर झाली, तर तो एक खूप बहुमान वाटतो शेतकऱ्याला, वारकऱ्यांना, की माझी खिल्लारी जोडी आज ती पालखी नेणार आहे. तर त्यामुळे अ, ही वर्षभर आधी तयारी सुरू होते. मग त्या सगळ्या बैलगाड्या त्या तयार केल्या जातात, सुशोभित केल्या जातात आणि इव्हन ह्या आषाढी वारीची जी सुरुवात, प्लॅनिंग असं जे चालू होतं, ते चैत्र वारीपासून होतं. आणि मग ते इतकं म्हणजे त्याची त्या मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण तिथे जातात, की लाखो लोक कुणाला आमंत्रण नाहीये, काही नाही, आर-एस-व्ही-पी नाही, काही नाही, काही नाही, तरी येतात, शिस्तीत चालतात आणि ठरलेल्या क्रमाने चालतात. तर हे सगळं कसं मॅनेज होतं, हे थक्क करणारी ती मॅनेजमेंट आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही लोकं त्या वारीत जातात. म्हणजे काही आपण म्हणतो ना, हौसे, नवसे, गवसे सगळेच असतात. त्या अभ्यासू वृत्तीने सुद्धा जाणारी त्याच्यात खूप माणसं आहेत त्या ह्या पालखी सोहळ्यात किंवा पंढरपूरच्या वारीत. तर आता ही जेव्हा पालखी दोन्हीकडनं निघतात, तर ते मी मगाशी म्हटल्यासारखं, की ते सरदार होते, त्यांची शिस्त होती. तर ते त्यांच्या तो क्रम ठरलेला असतो आणि पहिल्यांदा पताका घेतलेले थोडेसे वारकरी, मग त्याच्यामागे टाळकरी, मग त्याच्यामागे मृदुंग आणि त्याच्यामागे वीणा घेऊन एक वारकरी सतत वीणा हे नामघोष करत असतो. त्याच्या मागे काही महिला, त्यांच्या डोक्यावर तुळस असते, पाण्याचे हंडे असतात. तर ह्या सगळ्या आणि मागे ऑफकोर्स ते बाकीचे सगळे वारकरी. तर ह्या सगळ्या ग्रुपला दिंडी म्हणायचं. वीणाधारी जर त्यात नसेल, तर त्याला दिंडी म्हटलं जात नाही. म्हणजे जर नुसत्याच पताका घेऊन चाललेत, नुसतेच मृदुंग चाललेत, नुसत्याच टाळकरी चाललेत, तर ती पूर्ण त्याला पूर्णत्व येत नाही. त्याला दिंडी म्हणत नाही. त्यात वीणाधारी असणं, वीणेकरी असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि तो एक खूप बहुमान आहे. म्हणजे एखाद्या दिंडीचा सन्मान करायचा, तर ते विणेकराच्याच पाया पडतात किंवा त्या विणेकरालाच म्हणजे त्याचा सन्मान करतात. आणि आता मध्येच अशी गावातनं जॉइन होतात ना लोकं, की आज आम्ही ह्या दिंडीत जातो. आजपासून इथून चालतो किंवा तर त्यांनी ते त्या दिंडीला जॉइन व्हायच्या आधी त्या विणेकराला आधी नमस्कार करायचा असतो. म्हणजे तो त्या सगळ्या दिंडीला पोहोचतो. अशी एक भावना आहे त्याच्यामागे. आणि तो म्हणजे ते नामघोष सतत चालू राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये वीणा खाली सुद्धा ठेवत नाहीत. तर विसाव्याच्या ठिकाणी आलं तर त्या पताकांची अशी एक छोटीशी त्याला झोळी म्हणता येईल किंवा कैची म्हणतात ते लोक आणि त्याच्यात ती ठेवतात. अशी खाली नाही ठेवली जात. शक्यतो तर तिथेही ठेवत नाहीत. ती एकमेकाला अशी देतात. त्याचेही ठरलेले असतात लोक विणेकरी कुणाला ती वीणा मिळते. आणि असा आता समजा माऊलींची हे निघते जेव्हा पालखी पालखी म्हणजे तो माऊलींचे 2 अश्व असतात आणि पालखी जी असते ती त्या बैलगाडीत असते. तर जेव्हा ही निघते तेव्हा तो जो क्रम असतो, तेव्हा ह्यांच्याकडे 250 ते 300 रजिस्टर्ड नोंदणीकृत दिंड्या आहेत आणि प्रत्येक दिंडीत ती संख्या थोडीशी कमी जास्त होऊ शकते. अ, काही 1000, 2000, 3000 अशी त्या त्या दिंडीत जी काही असतील लोकं ती आणि त्या
तर अशा 250 ते 300 नोंदणीकृत आणि नोंदणी न केलेल्या आणखी 100-150 अशा माऊलींच्या सोहळ्यात असतात. तितक्याच जवळपास तुकोबांच्या पालखीच्या मागे असतात, मागे-पुढे. आणि हे सगळा लवाजमा आणि शिवाय प्रत्येक गावाहून येणाऱ्या वेगवेगळ्या दिंड्या असतातच, की त्या परत त्या सामील होतात रस्त्यात त्यांना. असं करत-करत किंवा थेट सुद्धा पंढरपूरला जाणारी काही लोकं, असं करत जवळ-जवळ 8-10 लाख लोकं ती आषाढीला तिथे पोहोचतात. तर आता हा जो सगळा 18 दिवसाचा प्रवास आहे, हा थोडासा कोइन्साईड होतो आपला ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांशी. म्हणजे अ, 18 या ह्याला पण एक तिथे मोठं महत्व आहे. आणि त्या काही वेळेला ते थोडंसं तिथीप्रमाणे 19 दिवस, 18 दिवस असे होतात त्या पालखीचे. आणि रोज पहाटे ते जेव्हा निघतात, अगदी पहाटे उठून त्यांचं ते भजन सगळं आपलं सकाळचं आवरून साधारण 6:30-7 ला ते चालायला चालू करतात सगळे वारकरी. एक 6-7 किलोमीटर झाल्यावर थांबतात. त्याला विसावा म्हणतात. पुन्हा 6-7 किलोमीटर चालतात. मग ते जेवणासाठी थांबतात. पुन्हा एक विसावा म्हणजे 6-7 किलोमीटर असं करत साधारण 24 ते 25 किलोमीटर रोज प्रत्येक जण चालतो. आणि ह्या संबंध चालण्याच्या ह्याच्यात अखंड नामस्मरण, ज्ञानबा तुकारामचा जयघोष, रामकृष्ण हरीचा जयघोष आणि दिंडी जेव्हा सकाळी सुरू होते, तेव्हा त्यांच्या भजनाचा क्रम सुद्धा ठरलेला असतो. त्या क्रमाने त्या भजनं होतात आणि त्या दिंडीत कितीही माणसं असू देत, म्हणजे एका दिंडीत 1000, दुसऱ्या दिंडीत 5000, पण ह्या दिंडीचा जो प्रमुख असतो, प्रत्येक दिंडीला एक चोपदार असतो. त्यांनी एक नुसता त्याचा तो चोपच म्हणतात त्याला, म्हणजे काठीसारखं असतं. त्याने तो जो वर केला, तर पिन ड्रॉप सायलेन्स असतो. म्हणजे तो जे बोलेल ते सगळ्यांना त्याच्या सूचना ऐकू येतात. कुणाचं काही हरवलं असेल, काही असेल, तर आपण लॉस्ट अँड फाउंड जसं म्हणतो, ते त्या चोपदाराकडे आपण सांगितलं, की ते मिळतंच आणि त्याची दखल घेतली जाते. असा हा सगळा अतिशय शिस्तबद्ध भक्ती मार्ग आहे. म्हणजे भक्ती आहे म्हणून असं हे नाहीये. त्याला पुन्हा एक शिस्त आहे, एक बांधीवपणा आहे आणि हा आज तागायत खूप छानपणे सांभाळला गेलाय. आणि जसजशी ही पालखी पुढे जाते, तशी ज्या गावातनं जाते, त्या गावात तर जणू म्हणजे आज काहीतरी उत्सवाचं वातावरण असल्यासारखं रांगोळ्या काढल्या जातात. त्यांना वारकऱ्यांना कोणी काही हे देतात, मिठाई देतात, फराळाचे पदार्थ देतात, फळं देतात आणि नॉट ओन्ली दॅट पण तिथल्या त्या गावातले डॉक्टर्स त्यांना प्रत्येकाला वाटतं, की ह्यातल्या कुणाची आपली सेवा केली तर ती विठ्ठलाला पोहोचते. त्यामुळे तिथले डॉक्टरचं एक पथक असतं, की जे कुणाला काही लागलंय का? अगदी चांभारापासून लोकं सेवेला येतात. कुणाचे चपल्या तुटल्यात का? कुणाला आणखी काही मदत हवी आहे का? अशा प्रकारे त्या गावात त्यांचं अतिशय उत्साहाने स्वागत होतं प्रत्येक गावात. तर मी एक भाग्यवान आहे, की माझं गाव बारामती आहे आणि तुकोबारायांची पालखी दरवर्षी बारामतीला येते आणि लहानपणापासून आम्ही मला त्या आठवणी येतायत आज बोलताना, की आम्ही त्या पालखीच्या त्यांना सामोरं जाऊन अगदी नमस्काराला जायचोच जायचो तिथे आणि ते एक वेगळंच वातावरण व्हायचं त्या दिवशी म्हणजे खूपच भारावलेलं वातावरण असायचं गावात त्या दिवशी. तर असं करत-करत ही मार्गक्रमणा करत ही पालखी पुढे जात असते. ह्यात पुन्हा काही-काही थोडेसे त्यांचे सोहळे आहेत, उपचार आहेत, काही प्रथा आहेत. भजन आणि हे तर आहेच त्याचे हे ठरलेले आहेत, काय म्हणतात अनुक्रम कसं म्हणायचं. पण रिंगण नावाचा एक प्रकार असतो. ह्या पालखीत केला जातो आणि अतिशय देखणा प्रकार असतो. म्हणजे मोठंच्या मोठं रिंगण सगळे वारकरी एका रिंगणात उभे असतात आणि ते ज्या तालात नाचतात ना, ते बघणं म्हणजे खूप मोठं अनुभव असतो. आणि तिथे त्या रिंगणात ते घोडे 2 धावत असतात. तर त्यातल्या एका घोड्यावर हा माऊलींचा अश्व म्हणतात आणि तेव्हा अशी एक भावना असते, की माऊली आता त्या घोड्यावर स्वार झालेत. त्याच्यामुळे ते लोकं भारावून असे बघतात. काय ज्यांना एखाद्या मनाने एखाद्याला दर्शनही होत असेल माऊलींचं, की इतकं तादात्म्य असेल तर किंवा ते भावनेने तेच बघतात. तेच डोळ्यांनी बघतात. असं ते रिंगण हा एक अतिशय 3 रिंगणं होतात या संबंध ह्या या प्रवासात. तर ती एक बघण्यासारखं त्यांचं असतं. हा रिंगण हा सोहळा. तर हा अश्व सुद्धा कुठून घ्यायचा त्याची पण एक परंपरा आहे. शितोळे सरकार म्हणून जे आहेत, त्यांच्याकडनंच ते अश्व येतात. आणि आता 2 वर्षापूर्वी एक दुर्घटना म्हणजे त्या शितोळे सरकारांचाच हिरा नावाचा घोडा होता, जो माऊलींचा अश्व म्हणून ओळखला जायचा.
तर त्याचं वय 12-13 वर्षाचं. 8 वर्ष तो या पालखीबरोबर जात होता माऊलींचा आश्रम म्हणून आणि पुण्यात आल्यावर त्या पालखीच्या दरम्यानच अ, त्यांनी देह सोडला. तर हा एक मला खूप योगायोग वाटतो, की कसं म्हणजे कुठेही त्या अश्वाला आहे, पण तिथेच यावं. वारीतच त्याला मरण आलं. तर त्या दिवशी वारकऱ्यांना म्हणजे इतकं हे झालं होतं, अगदी भरून आलं होतं आणि त्याला सुद्धा अगदी त्यांनी सन्मानाने मग हे केलं, निरोप दिला. तर ह्या मी म्हटलं तर रिंगण एक असतं आणि धावा म्हणून एक असतं. म्हणजे जसं वाखरीला आता हे मी तुम्हाला सांगते, की माऊलींची आणि ह्यांची जी पालखी आहे, ती पुण्यात एकदा एकत्र येते आणि तिथून त्याच्या वाटा वेगळ्या होतात. म्हणजे तुकोबांची जी पालखी ती सोलापूर मार्गे पंढरपूर ह्याला जाते, पंढरपूरला आणि माऊलींची जी आहे ती फलटण असं करत जाते. तर फलटणला नीरा नदी आहे. तर तिथे त्याचं पादुकांना स्नान घातलं जातं आणि पुन्हा पंढरपूर जसं जवळ येतं, तसं वाखरी म्हणून जे गाव आहे, तिथं पुन्हा या सगळ्या पालख्या, ह्या 2च नाही, सगळ्याच पालख्या एकत्र येतात. आणि तिथं असं एक थोडंसं असं डोंगरासारखं आहे, की जिथून शिखर दिसतं ह्याचं मंदिर दिसतं कळसाचं. आणि ते दिसलं, की अगदी सगळ्यांना भरून येतं, की आता अगदी जवळ आलो आपण. ते एक आणि दुसरं कारण असं, की तुकाराम महाराजांना या तिथे विठ्ठलाचं थोडंसं दर्शन झालं असं मानतात आणि ते ओढीने धावत सुटले देवळाकडे तुकोबाराय. त्याचं स्मरण, त्या घटनेचं स्मरण म्हणून वारकरी हा जो शेवटचा टप्पा आहे, ते चालत नाहीत, ते धावत जातात तिथे देवळापर्यंत पोहोचेपर्यंत. तर अशी ही सगळी ही वारी पंढरीची जाते तिथं. आता जाताना मी म्हटल्यासारखं खूप सोहळा असतो, सगळीकडे स्वागत असतं. नंतर आता ह्या काळाला अनुसरून अ, खूप तरुण लोक आणि हे उत्साहाने त्याच्यात सामील होतात. पण ह्याचा एक फायदा म्हणजे आधी चेष्टेने म्हणायचे, की तुम्ही Facebookला फोटो टाकण्यापुरतं होता. पण असं झालं नाही. जी मुलंच म्हणायचं कारण ती यंग सगळी आय-टी प्रोफेशनल सुद्धा त्याच्यात खूप होते आणि ते जसे चालायला लागलेत ना, तर त्यांना असं वाटलं, की चालणं आपल्याला 18 दिवस शक्य नाहीये, पण आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही मात्र एक उर्मी जबरदस्त आली आणि त्यांनी स्वच्छता अभियान हातात घेतलं. आणि पूर्वी थोडंसं ज्या गावातून पालखी जायची, तिथं थोडंसं नंतर पालखी निघून गेल्यानंतर थोडंसं अस्वच्छ व्हायचं गाव. तर ह्या सगळ्यांनी फंड गोळा केले, व्हॉलंटिअर्स गोळा केले आणि आता ते खूप छान त्याची व्यवस्था बघतात. इव्हन पुणा युनिव्हर्सिटीची सुद्धा एक ग्रुप आहे स्टुडंट्सचा, ते सुद्धा आणि असं मला असं वाटतं, की मला हे 2 लक्षात आले. गावोगावची सुद्धा कॉलेजमधली मुलं आता तर हे एक चांगली म्हणजे मला एक लक्षण वाटलं, की त्यांना कुतूहल वाटलं वारीचं आणि मग आपलं पण त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रिब्युशन द्यावं ह्या नवीन पिढीला वाटलं. आणि आता थोडीशी पूर्वीपेक्षा नक्कीच हायटेक झालीये वारी. सोयी वाढल्यात. काही वेळेला आता मी म्हटलं तशा जितक्या दिंड्या झाल्यात, त्यांचे जे प्रमुख आहेत, तर त्यांचे त्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ट्रकमधनं तंबू घेऊन ते लोक पुढे थोडे जातात. अ, आता हे थोडेसे बदल होत राहतात. पण तरी मूळ जो आहे ओढा, की नाही विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं, ती भावना तिथे तशीच कायम आहे. आणि याच्यात कालपरत्वे थोडा-थोडा बदल होतोय, चांगला बदल होतोय. म्हणजे ज्यांना असं वाटतं आपण चालू शकत नाही, निदान आपण ह्या सगळ्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अ, काही टॉयलेटची व्यवस्था करावी, खाण्याची व्यवस्था करावी, असं म्हणून सगळी तरुणाई सुद्धा याच्यात आता खूप इन्व्हॉल्व दिसते या स्पेशली या 10-15 वर्षात. आता हे मी सांगते सगळी जाण्याची पंढरपूरकडे जाण्याची जी पालखीची प्रोसेस आहे त्या वेळची गोष्ट. परतवारी पण असते. त्याला परत निघायचं त्याला परतवारी म्हणतात. त्याला एवढं ग्लॅमर म्हणजे तेव्हा प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात घराच्या ओढीने निघतो आणि बरेच वारकरी एसटीने येतात. मिळेल ते वाहनाने अ, घर गाठतात आणि पुन्हा अगदी प्रामाणिकपणे पंढरपूर ते आळंदी येणारे खूप कमी लोक आहेत चालत. तर त्याच्यामुळे थोडंसं ती संख्या पण कमी आहे. त्यांना सुविधा पण नसतात. पण ते करणारे, प्रामाणिकपणे करणारे लोक आहेत आणि त्यात एक असेच खूप उच्च शिक्षित एक गृहस्थ आहेत सुधीर महाबळ म्हणून आणि ते परतवारी करतात आणि त्यांनी मुद्दाम ती एक अभ्यास म्हणून केली, की परत येताना काय मनात आपल्या भावना असतील, आपण काय घेऊन चाललो पंढरपूरहून आणि एकंदरच तो प्रवास त्यांना परतवारीचा अनुभवायचा होता. मानसिक स्थिती
म्हणजे मानसिक पातळीवर पण आणि शारीरिक पातळीवर, की एवढी लोकं नाही येत आता आपल्याबरोबर. आता आपल्याबरोबर नामाचा गजर करणारी ती बेभान होऊन नाचणारी टाळ मृदुंगाची साथ देणारे वारकरी नाहीयेत. मग मी परतवारी कशी करू शकतोय? हे बघायला त्यांनी ती केली आणि त्या विषयावर मग त्यांनी परतवारी या नावाचंच एक पुस्तकही लिहिलंय. तर अशी ही सगळी पंढरपूरची वारी आजपासून म्हणजे वास्तविक अशी सुरू झाली असती, आज जर कोरोना नसता तर. पण आता आज म्हटल्यासारखं प्रस्थान फक्त झालंय आणि आता आषाढीच्या दिवशी त्या बसनी आता अ, पादुका तिथे जातील आणि माऊलींचे जे असतं ते उद्या प्रस्थान मी सांगितलं. तर ह्याच्यात 2 गोष्टी एक सांगायच्यात मला, की देहूहून जेव्हा तुकाराम महाराजांची निघते अ, पालखी, तर देहू रोडला आल्यावर म्हणजे एक साधारण 5-6 किलोमीटर वर आल्यावर अनगड शहा म्हणून एक दर्गा आहे. तर त्या दर्ग्यात ती थोडा वेळ थांबते. कारण अनगड शहा एक सुफी फकीर होते आणि मी नंतर चरित्र सांगेन तेव्हा त्यात त्यांचा उल्लेख येणारच आहे. तर ते आणि तुकोबा राय हे थोडीशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली होती. काही मला वाटतं वैचारिक देवाण झाली असेल. दोघंही अ, आपापल्या धर्माचेच हे होते उपासक. पण त्यांची मैत्री होती. आणि काही अनगडशहांना काही अनुभव पण आले होते. ते मी या चरित्रात नंतर सांगीन. पण त्या मैत्रीची आठवण म्हणून ही तुकारामांची पालखी निघाली, की ते अनगडशहांच्या दर्ग्यावर तिथे पहिला विसावा घेते. आणि माऊलींची जेव्हा पालखी निघते, तर आळंदी हे माऊलींचं आजोळच आहे. तर आणखीन एक पुढे एक वाडा आहे. अ, कदाचित तो त्या तिथे वास्तव्य झालं असेल त्यांच्या आजोबांचं यांचं. तर तिथे ती पालखी विसावते. त्याला म्हणतात, की आज माऊलींच्या आजोळी घरी मुक्काम आहे आणि मग पुढे ती मार्गस्थ होते. आणि मग मगाशी म्हटल्यासारखं या दोन्ही पालख्या पुण्यात एकत्र येतात आणि मग नंतर पुन्हा त्यांचे मार्ग भिन्न होतात वाखरीपर्यंत. हळू-हळू ह्याला सगळ्याच सोपानदेव, निवृत्ती, मुक्ताबाई ह्या सगळ्यांच्या पालख्या आता गजानन महाराजांची असते. या सगळ्या अ, देवस्थानांकडनं त्या पालख्या आता पंढरपूरला जायला लागल्यात. त्यात पादुकाच का ठेवायच्या? हा जो कन्सेप्ट आहे, त्याची एक तर्कशास्त्र असं आहे, की रामायणात भरताने जसं त्या पादुका ह्याच्यावर सिंहासनावर ठेवून राज्य केलं, त्याचं प्रतीक म्हणून. तसं तिथून ते थोडंसं ते पादुकांचं प्रतीक म्हणून वापर करायचं, अशी एक भावना आहे, की तिथून ते सुरू झालं. मग ती आठवण म्हणून, की भरताने जसं केलं, तसं आम्ही हे माऊलींना तिथे दर्शनाला नेतोय पंढरपूरच्या. आणखी एक वारीचं मला वैशिष्ट्य म्हणजे आता आमच्याच भागातले म्हणून सांगते, की एक जैतूनबी म्हणून एक बाई होत्या आमच्याच बारामतीच्या भागातल्याच. अ, जसं नावावरूनच तुम्हाला कळलं असेल मुस्लिम धर्मीय होत्या, पण त्यांची दिंडी होती. म्हणजे आहे अजून, आता त्या नाहीयेत. मला वाटतं 4 वर्षापूर्वी त्या गेल्या. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि अतिशय विठ्ठल भक्त आणि त्यांना थोडंसं सहनही करायला लागलं, की "अरे, तू विठ्ठलाची भक्ती करते." पण त्यांनी ते सोडलं नाही. परत त्यांचे फॉलोअर्स झाले. त्यांची दिंडी, जैतुनबीची दिंडी असंच त्याचं नाव आहे. आणि ह्या वारकरी पंथाचं एक वैशिष्ट्य आहे, इथे कुठंही जात, पात, धर्म काही कुणाचं आड येत नाही. कुठेही भेदाभेद नाही. या पूर्ण प्रवासात सगळेजण एकमेकाला माऊली असं म्हणतात. तुमचं नाव काय हे सुद्धा विचारत नाही. माऊली हा एकच संबोधन सगळेजण आणि एकमेकांच्या पाया पडणं, ते आपण अभंगात बघतोच एकमेका हे होतील, पायी पडतात ते. आणि अशा अतिशय एक शरण गेलेले असतात सगळे विठ्ठल भक्तीत आणि त्या ह्यानी प्रत्येक जण एकमेकात ती पांडुरंग बघत असतो. प्रत्येक जण एकमेकाला माऊलीच म्हणतो आणि ह्याला वारकरी हा जो पंथ आहे, हा खरं म्हणजे त्याला माळकरी असं पण एक म्हणतात, भक्ती मार्गी असंही म्हणतात. पण वारकरी कोण? तर जो वारी करतो तो. नुसती तुळशीची माळ घातली हा वारकरी खरं म्हणजे नाही. जो पंढरीची वारी करतो, निदान वर्षातनं एक वारी. खरं म्हणजे त्यांनी 2 करायला पाहिजे, आषाढी आणि कार्तिकी. पण निदान एक वारी केली पाहिजे. आणि जेव्हा वारकरी म्हणवतो, की मी माळ घालणार वारकऱ्यांची, तुळशी माळ घालणार, मी वारकरी होणार. तर त्याची काही बंधनं आहेत, की ती तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतःला म्हणवता, की मी वारकरी आहे, माळकरी आहे, तर तुम्ही 108 वेळा रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे रोज.
हरिपाठ म्हटला पाहिजे रोज. म्हणजे ती असं म्हणतात, की ती वारकऱ्यांची संध्या आहे. रोज संध्याकाळी हरिपाठ म्हटलाच पाहिजे आणि निदान एक ओवी वाचली पाहिजे. आणि ऑब्व्हियसली बाकी आचार-विचारांची आहाराची बंधनं आहेतच. सात्विक आहार पाहिजे, मांसाहार नाही. आणि हा हा जो सगळा इतका सोपा करून ठेवला ना वारकरी पंथ, की तो लोकांना खूप आपलासा वाटला. अरे एवढंच करायचंय ना? ह्याच्यात खूप कर्मकांड नाहीयेत. मी माझा आहार चांगला ठेवायचा आहे, विचार चांगले ठेवायचे. एक हरिपाठ म्हणायचा आहे. मला खूप मोठं संस्कृत यायला पाहिजे, श्लोक यायला पाहिजे असं नाही. हरिपाठ म्हटला, रामकृष्ण हरी म्हटलं आणि वारी केली, की मी किती छान मी वारकरी झालो. पंढरीच्या वारीचा वारकरी झालो. त्याचा प्रसाद सुद्धा किती सोपा आहे. चुरमुरे बत्तासे. आपल्या महाराष्ट्रात आता तो पावसाळा असतो आता नंतर. तो प्रसाद घेऊन जाताना खराब होणार नाही त्यात म्हणजे खवा नाही, दूध नाही, फळं नाहीयेत. म्हणजे हा खरंच ज्यांनी हे सगळं विचारपूर्वक ठरवलं ना ह्याचं, की तळागाळातल्या माणसाला, अगदी साध्यातल्या साध्या माणसाला हे सगळे जे उपचार आहेत, ते सहज जमले पाहिजे. हा एक छान ह्याच्यामागे विचार आहे. तर आता ही पंढरीच्या वारीचं आज मी इथेच वर्णन करते आणि एक मी मगाशी म्हटलं तसं 18 दिवस आपण मनाने जर थोडंसं चालत राहिलो पंढरपूरच्या दिशेने वैचारिकदृष्ट्या, तर नक्कीच आपण आषाढीपर्यंत पंढरीला पोहोचूच. आणि आता मी मूळ विषयाकडे येते. थोडीशी आज तोंडओळख करून देते, की आज तुकारामांचं चरित्र मी आता पुढच्या वेळेला जास्ती विस्तृत सांगेन पुढच्या गुरुवारी. आणि तुकारामांचं चरित्र हे सगळं म्हणजे असं चरित्र एक स्टँडर्ड लिहिलेलं असं कुठं नाही. महिपती बुवा म्हणून जे आहेत, तेही संतच होऊन गेले. त्यांनी खूप संतांची चरित्र लिहिली आहेत. तर त्यांनी पण तुकारामांचं लिहिलं ते त्यातल्या त्यात आधारभूत मानलं जातं. पण स्वतः तुकारामांनीच गाथेत इतकं सगळं स्वतःविषयी सांगितलंय ना, की म्हणजे महिपती बुवांचं छानच आहे. त्यांनी एक त्रयस्थ नजरेतनं तुकारामांचं छान व्यक्तिचित्रण केलेलं आहे. पण गाथेत स्वतःच तुकारामांनी जागोजागी अगदी आपल्या घरातल्यांपासून सगळ्यांचा उल्लेख करत अनुभव आपले आलेले कसं मला गुरु भेटला, कसं मी असं सगळं त्या अभंगातनं येतं. त्यामुळे गाथा आणि चरित्र हे हँड इन हँड जातं, एकत्र जातं. तर ते मी पुढच्या अ, गुरुवारपासून आपण त्याची सुरुवात करूया. बोला पुंडरीक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मला फक्त एक 2 मिनिटं असं सांगायचंय, की गेली 5 वर्ष मी ब्लूमिंग्टनच्या देवळात महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही आषाढी एकादशी करतो आणि एक प्रतिकात्मक वारी नेतो. बाहेरनं दोन्ही माऊली आणि तुकारामांचे फोटो फ्रेम पालखीत घालून नेतो आणि मला एक छान वाटलं, की सुरुवात त्यांची अशीच एकत्र होती सोहळ्याची. त्यामुळे मला असं वाटलं आम्ही योग्य करतोय आणि आम्ही पार्किंग लॉटमधनं आत नेतो आणि विठ्ठलाची पूजा करतो. त्याचे थोडे फोटो मी नंतर ग्रुपवर टाकीन. मी आता काही वेळ घेत नाही. धन्यवाद. नक्की, नक्की. वाह, वाह, वाह! फार सुंदर. अप्रतिम. हं. म्हणजे आज माझी अ, काल्पनिक दृष्ट्या का होईना, पण वारी झाली याचा आनंद होतोय फार मनापासनं. तुमच्या वर्णनातून तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहोत असंच वाटत होतं. सो व्हेरी वंडरफुल. आणि मागे पण आपलं तुकाराम महाराज आणि विठ्ठलाचंही दर्शन घडतंय. सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान. आणि आता पुढचं ही गाथा आणि चरित्र ऐकायला उत्सुक आहोत. सो सर्टनली लुकिंग फॉरवर्ड. आणि मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सेक्शन, वॉकिंग मेडिटेशन. धनंजय दादा आपल्याला गाईड करतील, आधी त्याची माहिती देतील आणि मग आपण एकत्र ते मेडिटेशन करूया. सो ओव्हर टू यू धनंजय दादा. Okay, so everybody can hear me? Okay. So एकंदरीत साधना म्हणजे काय असते किंवा आपण जे मेडिटेशन किंवा ध्यान धारणा जे करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर काय करतो म्हणजे वी ट्राय टू बी अवेअर मोमेंट टू मोमेंट
100% awareness असं थोडक्यात सांगायचं. So what does that mean? So a human being has 4 basic positions. So we say sitting, standing, walking and laying down. आपला एक समज असा असतो की आपण ध्यान करायचं म्हणजे ध्यानाला बसलेलं असं अशी एक कॉमन कल्पना, पण that is not correct. We have to maintain our awareness through this entire position. I mean, think of it this way. आपण खुर्चीवरती बसलेलो असतो, नंतर काही वेळाने आपण उभे राहतो किंवा इकडून तिकडे जातो, पण या प्रत्येक गोष्टीमध्ये when we move from sitting position to standing position, from standing position to walking position, there is a intent. म्हणजे त्यामागे एक इच्छा जागृत होते, ती इच्छा आपल्या अवेअरनेस मधनं कधी येत नाही. We need to focus on that one. So let's say I'm sitting and then a desire comes to stand, so I note that desire and then I stand. If I'm standing and I'm going to walk, then there is a desire that arises in my mind that I need to walk, but we miss all that. Our awareness is not equipped to catch all those moments. After this, it is also possible to, our awareness can slow down to and become such a sharp awareness that we can actually observe a single thought arise, stay for a while and pass away. एक विचार हा जन्माला येतो, थोडा वेळ राहतो आणि निघून जातो. If we don't act on it, basically. So this is, so similarly, they also say that when you are laying down, you do not stop your meditation. When you're laying down, you focus on your breathing, and that awareness also is possible that you can actually see which nostril the breath was when you fell asleep. इतका शार्प हा अवेअरनेस येऊ शकतो की मला झोप लागली तर त्या वेळेला तो श्वास माझ्या डाव्या नाकपुडीने का उजव्या, इतकी we can be that sharp when we do that. So in our retreat, so in our practice, what we do is, so at one time, people usually have trouble sitting for a long time. At one retreat, they made us sit for 3 hours without moving. Or sometimes, and that would happen 4 times a day and so on. But typically what happens is people can sit 40, 45 minutes, at a time. And then, but then to break that monotony, not monotony, but to break our practice of practicing awareness in all 4 positions, we include walking meditation. We also include standing meditation, and we also include laying down meditation. Laying down, that is a form of laying down meditation. So standing meditation is also, people have no idea what standing meditation is like. If we just stand in one place for 10 minutes and just focus on your breathing, we never do that. If we are in line at a grocery store, we become upset. So why is this line not moving? That's a perfect time to practice standing meditation is in grocery line, or wherever there is a checkout line. So think about that one next time you're in a grocery store. So how do we use the walking meditation? So now when we say walking meditation, what we say is it's called slow walking. Okay, this is not walking, we go from one place to another. Here's a meditation, slow walking. So slow walking, I will demonstrate to you with, I don't know whether you can see my hand. You can see my hand. So when we walk, imagine this to be your foot.
Okay. And so the way we walk is we push down, lift our soul, up, move, put it down, touching, moving, and putting down. Now this is only our left foot. We start now, the next step would be with the right foot, we focus our attention, lifting, moving forward, touching the ground, moving, coming to stand on both feet. Okay. This is just one step. We do one step, and the way we do this is, if we can close our eyes, it also helps. But if we sometimes if we're walking somewhere and then you don't want to bump into things, so then you don't need to close your eyes. So you can keep your eyes. You know, I don't want people falling, on this session. So keep your eyes like half. आपण काय म्हणतो त्याला अर्धोन्मिलित दृष्टी म्हणतो, so we could keep our eyes half down, just not look anywhere else in the room with the objects and so on and so forth. So keep your eyes half looking down, but not really focus on anything, any objects or so on and so forth. Now we're going to do this. I will guide. We're going to do this 7 steps, and we're going to do 7 steps back. So I will guide everybody through one cycle of this. And what we, in our retreats, what we used to do would be, we'll have a daily schedule of 45 minutes sitting and 40 minutes of walking like this, and another sitting and another 40. So we would have alternate sessions of 45 minutes sitting and 45 minutes walking. So this is a very powerful way of training your mind to focus. And sometimes also it is very helpful. Sometimes sitting, sometimes people fall asleep or feel very sleepy. In that case, you get up and do walking meditation for a little bit, gain your attention back, and then you again go back to your sitting meditation. So हा साधनेचा हा एक वेगळा प्रकार आहे. फारसं कोणी शिकवत नाही, but my teacher taught this to me. So I showed you this basic breakup of lifting, moving. He taught me there's actually 12 steps. When we take one step forward, there actually it can be broken down into 12 different movements and awareness that we can develop. So when we walk like this, it takes or 45 minutes walking. We may walk back and forth 7 steps, maybe 5-6 times at the most. So but I think you should try this, because it's a very interesting thing. If you're alone by yourself in your house and not doing anything, just 7 steps is all it takes. When we walk, we don't pay attention. So this is a way of developing attention. So shall we try? Let's try. Let me ring a bell and then I will guide everybody. Okay. So in between, stand and hold both your hands around your stomach area, hands folded, and hold them by your stomach. And then you stand, and I'll ring the bell, and then we'll just follow my guideline. Let us breathe normally. Hold your hands gently by your abdominal area and breathe normally. Be aware that you are standing, standing, standing. Be aware of your feet touching the ground, both feet
first left foot touching the ground and the right foot touching the ground. Note the intention to walk. Now slowly lift one left foot. Feel the arch in the air. Lift the foot, saying lifting, moving, moving, moving forward. Let it touch down, first the front part of the foot, and then slowly bring the arch down and say touching the ground. Now, with the right foot, slowly lift the foot. Be aware that the arch is in the air. Lift the foot and slowly move it forward. Next to the left foot, observe touching the front part to the ground. Observe the touching of the right arch to the ground and come to a standing position. Note standing, standing, standing. Breathe normally. Be aware of your breath. Now lift the left foot slowly. Be aware of the arch in the air. Lifting, lifting, moving forward, touching the left foot down. First the front part, slowly touching the arch on the ground. All this time, keep the focus on your breathing. Lifting the right foot, arch in the air, lifting the foot in the air, moving forward, putting it on the front part to the ground, arch touching the ground, coming to standing, standing, standing. Now, we'll do one more step and then I'll demonstrate the reverse process. Again, breathe normally, lifting the left foot, arch of the ground, in the air, moving forward, touching on the ground, arch on the ground. Breathing, breathing. Lifting the right foot, arch in the air, lifting, moving forward, touching on the ground, and then arch on the ground, standing, standing, standing. Now the intention is to turn around
So you slowly on both feet be aware of as many movements as you can note clearly. Say turning, 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 and turning. Now you're facing the other way around. Lift your left foot, noting that arch in the air, moving forward, arch on the ground. Focus on the breathing. Lifting the right foot, arch in the air, lifting the foot, moving forward, putting the arch on the ground, and the full foot on the ground, standing, standing, breathing, focusing on the breathing, on the rising and the falling of the breath. Only that, only that. So this, in a nutshell, is called the walking meditation. It is very, very useful to bring your mind to a focus and be completely aware of the present, because these movements that we do, we're not like going from anywhere to anywhere. It's just training our mind to be in the present at all times. So we practice in our retreats and stuff, we practice walking meditation quite a bit within a day of 4 or 5 hours or so. So we do that, and it's very, very useful. So we do everything slowly, in a meditation retreat. We walk slowly, we eat slowly. As I said, my first eating meditation that we learned, typically our lunch, if we eat that way in a retreat, would take close to 1.5 to 2, which is not what I recommend at home, but so you get a lot of complaints if you take 2 hours of eating lunch. So, but it's, as I said, it's a very useful practice to practice walking meditation, especially if our mind is, say, restless. Then walking meditation is very useful. Because sometimes if you do sitting meditation, there's too many thoughts that come in, and our mind becomes restless. And so that time the skillful means is to do walking meditation for 10 minutes and try it. I would be interested in knowing how people feel. Certainly, it was very nice, Sanjay Dada, and very mindful and very calming experience for me personally. आणि मला म्हणजे आमच्या गुरुस्थानी जिथे आम्ही जातो तिथे युजली दे से की जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालता तेव्हा इट शुड बी व्हेरी स्लो. युजली पीपल म्हणजे दे से की 108 वेळा प्रदक्षिणा करायची आणि then लिटरली रन अराउंड द ट्री. सो ती खरी प्रदक्षिणा नाही झाली ऍक्च्युली. सो की तुम्ही जितकं हळू चालाल तितकं जास्ती तुम्हाला फायदा होईल. सो actually it reminded me of that. Next time you're at a temple, try doing this around the pradakshina. Right. You'll get looks from people, but ignore them.
I have to tell you one very funny story. You know, one time in Wisconsin, we used to rent this community college dormitory for our शिबिराच्यासाठी आम्ही राहणे आणि वॉकिंग मेडिटेशन करताना आमचं किती 20-25 लोक तरी असायचे. सो we used to do this walking meditation outside. You know, it was nice summer days. So आम्ही ते असे लोक सगळे वॉकिंग मेडिटेशन लोकांना माहिती नसतं. So one of the students walking by shouted at us, "Why don't you guys get a real job?" Because he had no idea what we were doing, you know. So, but do practice this, you know. I guarantee you'll find it very useful. No, it is very powerful. I mean, wonderful. Thank you for With teaching us. Okay. in 10 minutes, I Thank mean, you. I could feel that, you know, you start feeling that you are turning inwards and feeling more calm. So very, very, you know, very आणि powerful. इवन स्टँडिंग मेडिटेशनची पण आयडिया मला आवडली. मी चॅट मध्ये लिहिलं पण आहे की दोज पीपल हु गो फॉर थँक्सगिव्हिंग शॉपिंग मे बी त्यांच्यासाठी इट विल बी इझियर नाउ इफ यू Oh डू. yeah, no, we had my teacher had a center in Poland, and they conducted a retreat there once. Was 60 people registered, but there were only 2 rooms available. So they, for a 3-day retreat, they all there was no place for people to sit down. So for 3 days they did standing meditation for all 3 days. So Wow. you can do anything. You know. Okay. Well, thanks, Rumina, for Wonderful. yeah. Okay. Now moving forward, रजनीताई ह्यांच्याकडनं आपण आज दुसऱ्या अध्यायाचं निरूपण ऐकणार आहोत. सो रजनीताई, over to you. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। आपण आम्ही प्रत्येक वेळेला हे ध्यान म्हणते. मी म्हटलं आज 1-2 मिनिटं त्या ध्यानाबद्दल सांगते थोडं. कारण प्रत्येक गीतेच्या कुठलीही गीता जर तुम्ही घेतली त्याच्यामध्ये हे ध्यान असतं आणि इतर सुद्धा आपण शास्त्र पुराण जे बघतो त्यात सुद्धा ध्यान असतं. तर ते का करायचं ध्यान, त्याचा अर्थ काय, तर म्हटलं ते थोडंसं आपण जेवढं म्हणतो, खरं म्हणजे ध्यान अजूनही मोठं आहे पण मी फक्त एवढेच श्लोक म्हणते, फक्त 4. तर एक पहिली गोष्ट म्हणजे हे ध्यान कोणी लिहिलेलं आहे ह्याचं अजून नक्की माहिती नाही आहे. पण असे वेगवेगळे त्याच्याबद्दल कयास बांधलेले आहेत. कोणी म्हणतं की मधुसूदन सरस्वतीने लिहिलेलं आहे, कोणी काय, पण डेफिनेटली व्यासांनी लिहिलेलं नाही आहे आणि ऑफकोर्स भगवंतांनी तर सांगितलेलं नाही आहे. पण तरी सुद्धा जे काय आहे ते महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे तर ध्यानाचा अर्थच असा असतो की भगवद्गीता किंवा गीता म्हणजे तुम्ही कुठलेही शास्त्र घ्या त्या मानाने, ते वाचायच्या आधी, ऐकायच्या आधी, कशाच्या आधी कसं आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. तर ते मन एकाग्र होण्यासाठी म्हणून ध्यान असतं आणि ते ध्यान झालं की आपोआप, कारण जोपर्यंत श्रवण म्हणजे काय, ज्याला श्रवण भक्ती म्हटलं जातं, श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही की नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हटल्यासारखं ऐकायचं, या कानाने ऐकून त्या कानाने निघून जायचं, त्याला श्रवण म्हणत नाहीत आणि त्याला श्रवण भक्ती तर म्हणतच नाही.
श्रवण म्हणजे काय, की जे आपण ऐकतो ते आपल्याला साठवून घेता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तल्लीन आणि लीन होता आलं पाहिजे. त्याचा अर्थ समजायला यायला पाहिजे. नंतरच त्याच्यानंतर आपलं त्याच्यावर मनन होऊ शकतं. म्हणून भक्तीची पहिली पायरी ही श्रवण अशी घेतलेली आहे. आणि ते श्रवण होण्यासाठी म्हणून ध्यान जरुरी असतं. तर इथे काय म्हणतायत, तर ध्यान कशासाठी करायचं आणि कुणाचं करायचंय, का करायचंय, या 3 गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्टी काय, अर्थात आपल्याला माहिती की आपलं कुठलंही पुराण असू दे, शास्त्र असू दे, मंत्र असू दे, ते कशापासून सुरू होतं, ओंकारापासून सुरू होतं. आता ओंकाराबद्दल आज काही मी सांगत नाही, पण फक्त एवढंच सांगते की ओम पार्थाय प्रतिबोधिता. पार्थाय म्हणजे आपल्याला माहितीये अर्जुन. का अर्जुनाचं, आता अर्जुनाची कितीतरी नावं आहेत, त्यातलं एक नाव पार्थ असं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अर्जुनाचं नाव सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्याला एक विशेष अर्थ असतो. आता इथे पार्थ ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे की तो पृथेचा मुलगा आहे. पृथा म्हणजे कुंती, कुंतीचं लग्न आधीचं किंवा तिचे एक नाव पृथा सुद्धा होतं. तर पृथा म्हणजे ते कशाचं प्रतीक आहे, तर पृथ्वीचं प्रतीक आहे. तर पृथ्वीचा जो मुलगा आहे तो पार्थ आहे. आणि पार्थ इथे म्हणजे काय, आपण सगळेच पार्थ आहोत, आपण सगळेच अर्जुन आहोत. म्हणून हे आपलंच आहे, आपल्यालाच सांगितलेलं आहे. जेव्हा आपण हे आपलं करून ऐकतो तेव्हाच ते आपल्या आतमध्ये मुरू शकतं, नाहीतर मुरत नाही. नाहीतर अर्जुन जाणे आणि तो भगवान जाणे आणि ती त्याची गीता जाणे असं होऊन जातं. तर असं नाही आहे. आणि प्रतिबोधितां भगवतां, प्रतिबोधिता म्हणजे विशेष तऱ्हेने त्याला बोध करून सांगण्यासाठी. बोध म्हणजे काय, तर ती गोष्ट जी एक तत्व असतं ते तत्व अर्जुनाच्या मनामध्ये भगवंतांना भिनवायचं असतं, त्याच्या बुद्धीमध्ये त्याला उतरवायचं असतं. तर त्याच्यासाठी म्हणून बोध करणं म्हणजे म्हणतो ना, हो मला बोध झाला, म्हणजे कसं ते आपल्याला संपूर्णपणे सांगोपांग रीतीने ते सगळं कळलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणायचं प्रतिबोधिता. आणि कोणी, स्वतः नारायण स्वतः. इथे कृष्णाचं नाव नाही घेतलेलं आहे, इथे नारायण असं म्हटलेलं आहे. कारण नारायण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर म्हणून, आणि कृष्ण हा अवतार आहे. म्हणून इथे कृष्णाचं नाव न घेता प्रत्यक्ष भगवान, भगवत आणि नारायण, नारायण स्वतः सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलंय, पण त्यांनी ग्रथित कोणी केलेलं आहे, तर व्यासाने केलेलं आहे. कुठे केलेलं आहे, पुराणामध्ये, पुराण मुनींना. आणि कुठे, महाभारतामध्ये, ते आपल्याला माहिती आहे, भीष्म पर्वामध्ये केलेलं आहे वगैरे वगैरे, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण आता इथे व्यास म्हणजे कोण, तर व्यास कोणाला म्हणायचं, तर व्यास नावाचा काही कोणी माणूस नव्हता असा, ती एक तऱ्हेची पदवी होती. जशी इंद्र ही पदवी असते, तर त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश ही सुद्धा, या सुद्धा पदव्याच होत्या. तर त्याप्रमाणे व्यास ही पण एक पदवी होती. आणि त्या व्यासांनी कुठे सांगितलंय, महाभारताच्या मध्ये महाभारता त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे, की त्याचा अर्थ काय, की अद्वैतामृत वर्षिणीम भगवतीम, म्हणजे अद्वैत, अद्वैताचं म्हणजे आपण आणि परमात्मा, जीव आणि ब्रह्म यांचं जे ऐक्य आहे, हे काय आहे, हे अमृत आहे. याची त्यांनी वर्षा केलेली आहे. कोणी, भगवंताने. कुठे केली आहे, अर्जुनावर केलेली आहे. आणि कशा रीतीने केलेली आहे, अष्टादशाध्यायीने, 18 अध्यायामध्ये केलेली आहे. म्हणून हे कोणाचं, हे गीता कशाचं रूप दाखवलेलं आहे, तर एक भगवतीचं रूप दाखवलेलं आहे, हे शक्तीचं रूप दाखवलेलं आहे, हे देवीचं रूप दाखवलेलं आहे, की जिला 18 अष्टदशाभुज जे म्हणतो, आपल्याला माहितीये 4 भुजा असते, 2 भुजा असते, अष्टभुजा असते, तशी ही दशभुजा म्हणून सांगितलेलं आहे. कारण 18 अध्यायामध्ये हे जे अमृत आहे ते भगवंतांनी सरळ अर्जुनाच्या तोंडामध्ये सोडलेलं आहे. तर अशी ही अष्टादशाध्यायिनी आहे. आणि म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, अंबा. अंबा म्हणजे माता, मातेसारखी. म्हणून गीतेला माता पण म्हणतात. गीता माऊली, जसं ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा माऊली, जसं आपण इतरांना माऊली म्हणतो, तसं गीतेला पण माऊली असंच म्हणतात. आणि कशासाठी, की भवद्वेषिणी, म्हणजे आपण सगळ्यांचा, ह्याचा अर्थ असा कोणीही घेऊ नये की आपल्याला संसाराचा द्वेष करायचा आहे, अजिबात नाही. इथे द्वेषाचा अर्थ असा होतो की अटॅचमेंट झाल्यामुळे आणि त्याच्यापासून दूर झाल्यामुळे आपल्या मनामध्ये जो क्षोभ निर्माण होतो, जे रेस्टलेसनेस आपण ज्याला म्हणतो, ते निर्माण होतं. तर ते होऊ नये आणि ते आपल्या ह्याच्यातनं निघून जावं म्हणून हे सांगितलेली आहे. आणि म्हणून कोणी सांगितलेलं आहे, की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. तर व्यास कोणाला म्हणायचं, ह्याची परत एकदा इथे व्याख्या केलेली आहे, की ज्यांची बुद्धी विशाल आहे
आता बुद्धीचे बरेच प्रकार असतात, ते आपण जसे जसे गीतेमध्ये येतील तसे आपण बघूयात, इथे नको. तर ते व्यास की ज्यांची बुद्धी विशाल आहे, म्हणजे कुठलाही विषय त्यांना द्या, कुठलाही असू दे, पटकन ग्रास करू शकतात आणि बरोबर त्यांना एक्सप्लेनेशन ते देऊ शकतात त्याचं. आणि दुसरं म्हणजे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र. फुल्लार विंदा म्हणजे ज्यांचे डोळे, कमळ जसं पूर्ण उमललेलं जसं कमळ असतं, तर त्याप्रमाणे पूर्ण उमललेले डोळे, म्हणजे त्याचा अर्थ काय, तीक्ष्ण बुद्धी, म्हणजे तीक्ष्ण नजर, की जे पाहिलं ते पटकन आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे, असे ज्यांचे नेत्र आहेत, यतपत्र नेत्र. येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. आता इथे भारत म्हणजे महाभारत, कारण नुसतं भारत जर घेतलं ना त्याचे खूप अर्थ असतात, पण त्या आपल्याला कुठे कुठे संदर्भ जसा जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे असतात. तर इथे काय, महाभारताचं तेल घातलेलं आहे असं म्हटलेलं आहे, ही उपमा दिलेली अशी आहे. कशासाठी, तर ज्ञानाचा दीप जो आहे तो पेटवायचा आहे, त्याला प्रज्वलित करायचा आहे. तर कशाने, तर भारत तैल पूर्ण, महाभारताचं तेल घालून प्रदीप्त, नुसतं दीप्त नाही म्हटलेलं आहे, प्रदीप म्हणजे विशेष तऱ्हेने त्याला जागवायचं आहे, म्हणजे ज्ञान आपल्या मनामध्ये त्यांना जागवायचं आहे. आणि ते कशाने होऊ शकतं, तर प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणय. प्रपन्न म्हणजे शरण जाणे, कोणाला शरण जाणे, पारिजाताय. पारिजात इथे हे कामधेनूचं रूपक आहे, म्हणजे एकदा तुम्ही त्या ह्याला शरण गेलात की कामधेनूसारखं तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते. आणि मग ते कोण पूर्ण करतो, तोत्र वेत्रैक पाणी आहे. आणि कोणी म्हणजे काय सुंदर रूप दिले इथे कृष्णाला, आपल्याला माहिती आहे की कृष्णाची कितीतरी रूप आहेत, जन्मापासून ते शेवटपर्यंत वेगवेगळे रूप कृष्णाचे आहेत. तर इथे विशेष करून त्यांनी तोत्र वेत्रैक म्हणजे गुराख्याचं रूप दिलेलं आहे. का दिलेलं आहे तेही आता आपल्याला पुढे समजेल. गुराख्याच्या हातामध्ये जशी काठी असते गुरांना राखण्यासाठी किंवा त्यांना चरायला नेण्यासाठी किंवा त्यांना परत आणण्यासाठी, तर ज्याच्या एका हातामध्ये तो दंड म्हणा, ती काठी म्हणा आहे, असा तो कृष्ण. पण कसा आहे तो, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः, असा ज्ञानमुद्रा कृष्णाने केलेली आहे. आता मी एका मिनिटात मुद्रेचं सांगते. आणि गीतेच्या अमृताचं त्यांनी दोहन केलेलं आहे. दोहन कशाचं करतात, आपल्याला माहितीये, जेव्हा गाईचं दूध काढलं जातं, गाय काही कोणाला हात लावू देत नाही आणि गाय काही कोणाला आपलं दूध काढू देत नाही. तो काढणारा सुद्धा तेवढाच कुशल पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाईच्या समोर तिचं वासरू असलं पाहिजे. जेव्हा त्या वासराला बघून तिला पाना फुटतो, तेव्हा ते दूध तो गुराखी म्हणा किंवा तो काढू शकतो. तो कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. आणि पुढे गीता महात्म्यामध्ये पण दिलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महात. म्हणजे सगळे उपनिषद हे गायी आहेत असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना राखणारा, दंडाने राखणारा म्हणजे उपनिषद, ज्याच्या आज्ञेखाली, ज्याच्या उपदेशाखाली, ज्याच्या ह्याच्याखाली चालतात, तो श्रीकृष्ण आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. तिथे गोविंद नंदन म्हटलेलं नाहीये, मुरलीधर म्हटलेलं नाहीये, चक्रपाणी म्हटलेलं नाहीये, गोपाल. हे अगदी आवडतं. कशासाठी, गीतेचं अमृत काढण्यासाठी. अमृत म्हणजे दूध काढण्यासाठी, जे अमृतासारखं असतं, आणि ते काढण्यासाठी त्याला गोपालच व्हावं लागतं. पण त्याच्यासाठी गीतामृत दुहे नमः, पण त्याच्यासाठी अर्जुनाची उपस्थिती अतिशय जरुरी असते तिथे. जो बछडा म्हणून येतो त्याला बघून मग गोपाल नंदन दूध काढू शकतात. आता अर्जुन म्हणजे कोण आहे, अर्जुन म्हणजे आपणच आहोत. म्हणजे पण आपण अर्जुन झालेलो नाही आहेत आपण, पण आपल्यामध्ये ती क्षमता आहे की आपण अर्जुन होऊ शकतो. म्हणजे आपल्यामध्ये आपण जेव्हा स्वतःमध्ये शरणागती आणू, आपण जेव्हा आपल्या मनामध्ये जी जागृती होईल की मला हे समजून घ्यायचंय, मला हे यायचंय, आणि आपलं मन जेव्हा शुद्ध झालेलं असेल, तेव्हा आपण अर्जुनच होतो. म्हणजे काय होतं, त्यावेळेला स्वतःहूनच भगवंत
आपल्याला त्या दुधाचा कलश किंवा ते दूध आपल्याला पाजतात, असा ह्याचा अर्थ आहे. तर असं जे आहे ना ते आपण आपल्याला बनवलं पाहिजे, म्हणजे गीता आपल्याला समजते, म्हणजे गीतेचं अमृत आपल्याला पचतं, म्हणजे गीतेचं अमृत पिल्यानंतर त्याचा जो आपल्याला फायदा व्हायला पाहिजे तो होतो, नाही तर तोपर्यंत काही होत नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृत जय. ह्याच्यामध्ये एक अगदी खूप महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की मुद्रा ही जी हा जो शब्द आहे, तर मुद्रा हा खूप जुना शब्द आहे आणि कितीतरी म्हणजे इव्हन गीतेच्या आधीपासून हे केलेलं आहे. आणि म्हणजे ह्याच्यावरनं कळतं बघा आपल्याला की आपलं सायन्स तेव्हापासून केवढं पुढारलेलं होतं. कारण तुमच्या लक्षात आलं असेल, जे नाच शिकतात ना, ज्यांना नाचामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्या लक्षात आलं असेल की जेव्हा विशेष करून साऊथ इंडियाचे जे नाच असतात ना, भरतनाट्यम म्हणा, कथक म्हणा, हे म्हणा, त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या मुद्रा असतात. तर मुद्रा म्हणजे गाण्यातही मुद्रा असतात, ध्यानातही मुद्रा असतात. आणि म्हणून काही आपल्याला जर एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मुद्रा वापरली जाते. तर ज्ञान मुद्रा म्हणजे मूळ तशा मुद्रा पुष्कळ असतात, पण मूळ मुद्रा ज्या असतात त्या 8 बेसिक मुद्रा असतात. तर त्यातली सगळ्यात महत्वाची मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा म्हणून ज्ञान मुद्राय कृष्णाय, म्हणजे कृष्ण कसा आला ज्ञान मुद्रेमध्ये. आता ज्ञान मुद्रा म्हणजे काय, तर काय ह्या मुद्रा करायच्या, तर ह्या मुद्रेमध्ये एवढं सामर्थ्य असतं. आता आपल्याला माहितीये इथे वेस्टर्न कंट्रीज मध्ये तर खूप फेमस झालेलं आहे की ज्यांना माहिती आहे की फूट रिफ्लेक्सॉलॉजी वगैरे वगैरे, आपल्या पायामध्ये कसे पॉइंट्स असतात आपल्या शरीरातल्या एक एक ऑर्गनचे, आणि ते दाबले किंवा त्याचं मसाज केला, हे केला की तो ऑर्गन कसा स्टिम्युलेट होतो आणि मग कसे त्याचे हार्मोन्स निर्माण होतात. आणि हे आता प्रसिद्ध आहे, आणि जितके पायामध्ये आहे तितकेच आपल्या हातामध्ये पण आहे. त्याच्यासाठी या मुद्रा केलेल्या सांगितलेल्या आहेत आणि करतात. तर आता ज्ञान मुद्रेमध्ये काय आहे, ज्ञान मुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञान मुद्रा आणि बहुतेक ज्या ज्या मुद्रा असतात त्याच्यामध्ये काय असतं, मुद्रा सगळ्या हस्तमुद्रा, मी सध्या हस्तमुद्राबद्दलच बोलते आहे, की त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे आपले बोट कुठे जुळवायची, कशी जुळवायची, कुठे दाब द्यायचा, कसा आकार करायचा, आणि त्याच्याबरोबर ब्रीदिंग त्याला अटॅच करायचं. ते ब्रीदिंग पण इम्पॉर्टंट असतं. ह्या दोन्हीचा जेव्हा संगम होतो ना, तेव्हा तेव्हा त्याचा तसा परिणाम होतो. तर ज्ञान मुद्रा जी ही आहे ना, तर हे काय करते, आणि एक एक मुद्रेची एक एक पॉवर असते म्हणा, किंवा एक एक शक्ती असते म्हणा, एक एक सामर्थ्य असतं की ह्याची मेमरी पॉवर वाढवते माणसाची. कशी वाढवते, तर त्याच्यामध्ये म्हणे सेन्सरी आणि टेंडन्स आणि ग्लॅन्ड, विशेषतः ज्यांना माहिती असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या शरीरामधली सगळ्यात महत्वाची ग्लॅन्ड म्हणजे पिट्युटरी ग्लॅन्ड. पिट्युटरी ग्लॅन्ड ही कुठे, आपल्या ब्रेन मध्ये असते, आणि ती पिट्युटरी ग्लॅन्ड अतिशय महत्वाची असते. आणि ती जे हार्मोन्स सिक्रेट करते, निर्माण करते ना, त्याच्यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. आणि ही ज्ञान मुद्रा जी असते ती काय करते, पिट्युटरी ग्लॅन्डला स्टिम्युलेट करते. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की आपल्याला एक कामिंग इफेक्ट त्याच्यामुळे येतो. आणि एक स्पिरिच्युअल अवेकनिंग त्याच्यामुळे येतं. नंतर एक माणसाला एक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळे यायला लागतं. तर म्हणून ही ज्ञानमुद्रा महत्वाची आहे. तर म्हणून ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत. तुम्ही बघा, जेव्हा गाईचं दूध काढतात तेव्हा कशी असतात बोट, म्हणजे या मुद्रा ज्या सांगितलेल्या आहेत आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्यात, त्याच्या कशा एकेकाचे एक एक फायदे त्यांनी दाखवलेले आहेत की आपलं आरोग्य म्हणजे शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो त्याच्याबद्दल. तर एक आणि कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामुळे वाढतं. म्हणून इथे ज्ञानमुद्रा सांगितली आहे की जर आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवून, आपल्याला जर स्पिरिच्युअल अवेअरनेस जर आपला वाढवायचा असेल, स्पिरिच्युअल अवेकनिंग करायचं असेल, कामिंग इफेक्ट हे करायचं असेल, कारण मन जर खूप चंचल असेल तर आपण ऐकतो ते राहत नाही मनामध्ये, ते इकडे तिकडे घसरून जातं, निघून जातं. आणि त्यामुळे थोड्या वेळाने विचारलं की तुम्ही काय ऐकलं, तर हो लेक्चर खूप छान होतं, पण सांगा काय ऐकलं, तर कोणाला सांगता येत नाही, कारण आपलं मन स्थिर नसतं झालेलं ना. म्हणून हे असं सांगितलेलं आहे. दुसरी मुद्रा आहे, एक वायू मुद्रा आहे, नंतर एक प्राण मुद्रा आहे, ही आपली एनर्जी आणि हेल्थ वाढवतं. एक शून्य मुद्रा आहे, त्यानंतर एक अपान मुद्रा आहे. अपान मुद्रा मुख्य करून ज्यांना डायजेशनचा त्रास वगैरे असतो त्याच्यासाठी सांगतात. एक सूर्य मुद्रा आहे. सूर्य मुद्रा असं म्हटलं जातं की वेट कंट्रोलसाठी वापरली जाते, किंवा ओबेसिटी असेल तर त्यासाठी त्याचा
ते रेकमेंड करतात की तुम्ही आपण सूर्यमुद्रा करा. आणि सूर्यमुद्रा टेम्परेचर आणि विजन असं म्हणतात डोळ्यासाठी सुद्धा चांगली आहे. आणि त्या प्रत्येकाच्या विशिष्ट बोटांच्या हालचाली किंवा बोटांचे हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण त्याच्यात आता काही जाणार नाही. नंतर वरुण मुद्रा आहे, लिंग मुद्रा आहे. तर बेसिक मुद्रा ज्या आहेत ना, या 8 तऱ्हेच्या मुद्रा आहेत आणि त्या ह्याच्यासाठी वापरल्या जातात. आता आपल्याला काय पाहिजे, पण आपल्याला माणूस म्हणून आपण जे जन्माला घेऊन आलेलो आहेत, तर सगळ्यांना काय पाहिजे, हॅपीनेस पाहिजे. आपल्याला सुखी व्हायचं. प्रत्येकाला वाटतं की मला सुख पाहिजे, थोड्या वेळाकरता नाही, नेहमी करता सुख पाहिजे, दुःख माझ्याकडे येऊ नये. तर ते सुख येतं कसं आणि सुख म्हणजे काय, तर हे सुद्धा एक शास्त्र आहे, एक सायन्स आहे. कसलं, ब्रेनचं शास्त्र आहे. आपल्या ब्रेनमध्ये 4 हार्मोन्स असतात की जे सिक्रेट होतात की त्याच्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेचे सुख आपल्याला मिळतात. आता ते कसे होतात बघा. एक हे असतं डोपामिन म्हणून, बरं का, आणि ते असतं रिवॉर्ड केमिकल म्हणून. तर त्याच्यामध्ये काय होतं, कशाने, म्हणजे एखादी गोष्ट, एखादी क्रिया, एखादं काही केलं की ज्यामुळे आपल्याला ताबडतोब सुख मिळतं किंवा आनंद होतो. काय असतं ते, आपण खाल्लं, एखादी गोष्ट आपल्याला खावीशी वाटली की ताबडतोब आपली पूर्ती होऊन जाते आणि आनंद होऊन होतो की विशेष करून एखादी गोष्ट जर खायची असेल तर. किंवा झोप. आणि तिसरं म्हणजे पुष्कळदा आपण म्हणतो ना, एक्झाम्पल म्हणून की आंघोळ केल्यावर एक एक प्रकारचं आपल्याला सुख मिळतं का, म्हणजे गरम म्हणा, कोमट म्हणा, थंड म्हणा, ज्याप्रमाणे बाहेरचं टेम्परेचर असेल त्याप्रमाणे. तर हे जे सुख आपल्याला असं मिळतं, तर ते डोपामिन नावाचे जे एक हार्मोन असतो तो सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सुख मिळतं. आणि हे जे बेसिक सुख आहे त्याला काय म्हणतात, आणि हे प्रत्येकाकडे असतं. म्हणजे माणूस म्हणूनच नाही, आहार, निद्रा, भयमैथुनम हे 4 बेसिक थिंग्स आहेत. ते कुत्रे, मांजरे, छोटा किडा, माणूस सगळ्यांमध्ये असतं, सगळ्यांमध्ये सारखं असतं. असं म्हटलं जातं की श्रीखंडपुरीचं जेवण जाऊन आपल्याला जी तृप्ती मिळते, तीच तृप्ती एखाद्या डुकराला एखादी घाण खाऊन पण मिळते. तृप्तीची गोष्ट करते मी, ह्याची नाही. तर तृप्ती जी म्हणजे खाणं खाल्ल्यानंतर माणसाच्या मनामध्ये जी एक तृप्ती येते ना, ती तृप्ती. नंतर दुसरा एक हार्मोन असतो तो म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन म्हणजे काय, माणसाला काय, एक तर हे सुख पाहिजे आपल्याला की इमिडिएट की मी हे केलं की मला हे पाहिजे. दुसरं म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय, म्हणजे आपण सुद्धा लोकांवर, म्हणजे मनुष्याची सर्व एकंदरीत मी गोष्ट सांगतेय की आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो तेव्हा काय असते, अपेक्षा असते आपली त्याच्या मागे की त्याने सुद्धा माझ्यावर प्रेम करावं किंवा तिने सुद्धा माझ्यावर प्रेम करावं. नाही तर काय उपयोग, मीच करत राहायचो काय, मग मला नको असं. तर हे जरा ऑक्सिटोसिन हार्मोन जो असतो ना, त्याला लव्ह हार्मोन असं म्हणतात. आणि तो जो असतो, आणि दुसरं म्हणजे असं म्हणतात, आता आमच्याकडे आता काय म्हणतात, जे इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड लोक वगैरे असतात, तर आजकाल, आणि इव्हन डिप्रेशन मध्ये जे लोक जातात, तर आजकाल पेटिंग थेरपी खूप कॉमन झालेली आहे की पेटिंग झू मध्ये जा किंवा पेटिंग ॲनिमल्स पाळा किंवा त्यांना पेट करा वगैरे वगैरे. तर ते त्याच्यामुळे एक हार्मोन सिक्रेट होतो ऑक्सिटोसिन म्हणून, बरं का. तर त्याच्यामुळे त्यांना तो एक आनंद, ते सुख त्याच्यामध्ये मिळतं. तिसरं आहे एंडॉर्फिन म्हणून. त्याच्यामध्ये काय आपल्याला माहितीये का, की खूप एक्सरसाइज करणं किंवा आजकाल इंडियामध्ये जे लाफिंग क्लब्स वगैरे सुद्धा असतात ते, बरं का, तर ते एका प्रकारे ऍडिक्टिव्ह असतात. ऍडिक्टिव्ह म्हणजे कशा तऱ्हेने ऍडिक्टिव्ह, की एक तऱ्हेचे हार्मोन एंडॉर्फिन ज्याला म्हणतात ते होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की पेन त्याच्यामुळे थोडस स्मूथ होऊन जातं, बोथट होत, म्हणजे आपल्याला जाणवत नाही एवढं. आणि शेवटचं म्हणजे सिरोटोनिन. सिरोटोनिन आपल्याकडे माहितीये की जे कैदी असतात, खुनी असतात किंवा असे जे लोक असतात ना, तर त्यांना 2 गोष्टी करतात बघ. एक तर त्याच्यासाठी सन एक्सपोजर, आपण म्हणतो ना की खूप ढगाळ 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 जर समजा वातावरण असेल तर लगेच आपल्याला डिप्रेशन यायला लागतं. खूप लोक डिप्रेशन जातात. जर सूर्य नाही आला लवकर वर तर काय, हे बाहेर जाता येत नाही, सूर्य नाही, प्रकाश नाही, असं नाही तसं नाही म्हणून.
आणि नंतर एक मेडिटेशन, माइंडफुलनेस मेडिटेशन जे करतात तिथे. पण हे माइंडफुलनेस मेडिटेशन माइंड पर्यंतच लिमिटेड असतं, की जिथे माइंड तुमचं फुल होतं तर ते जे मेडिटेशन असतं, तर म्हणून ह्याला मूड स्टेबलायझर्स पण म्हणतात. ते मूड स्टेबलायझर्स आम्ही मेडिसिन सुद्धा देतो, पण हे मूड स्टेबलायझर्स नॅचरल मूड स्टेबलायझर्स म्हणतात. आणि पुष्कळ म्हणतात की नाही वॉक घ्यावा, वॉक घेतलं की खूप छान वाटतं, नेचर वॉक्स घ्या किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर चाला, म्हणजे जे आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं आणि जे तुम्हाला डिप्रेशन मधून वर काढतं. तर हे जे 4 हार्मोन्स आहेत ते ह्याच्यामुळे जास्त सिक्रेट होतात. आणि आपण जे म्हणतो की आपली बुद्धी स्थिर करायला पाहिजे, मन शुद्ध करायला पाहिजे, बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. का? त्याच्यामुळे काय होतं, हे नॅचरल हार्मोन्स असतात ना, ते आपोआप सिक्रेट व्हायला लागतात आणि आपल्याला नॅचरल आनंद, आपण आनंदात सदा राहू शकतो. तर ह्याचं बेसिक हे आहे. आता ह्याच्यावरच हे पुढचे श्लोक अवलंबून आहेत, म्हणून मी हे सगळं सांगितलं. आपण मागच्या वेळेला 44 पर्यंत केले होते. आता 45वा श्लोक आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. आता हा पण सगळे एकापेक्षा एक श्लोक सुंदरच आहे. त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे 3 गुण. कुठले 3 गुण? सात्विक, राजस आणि तामस. हे प्रत्येकामध्ये असतातच असतात. असा कोणीही आपल्याला सापडणार नाही की जो पूर्णपणे सात्विक आहे, पूर्णपणे राजस आहे किंवा पूर्णपणे तामस आहे. या 3 गुणांचं एक्सप्लेनेशन किंवा पूर्ण डिटेलमध्ये सांगण्यासाठी 14वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. इतकंच काय, पण आपली श्रद्धा, आपली निष्ठा, आपली पूजा, आपलं यज्ञ, आपलं दान, आपलं तप हे सुद्धा 3 प्रकारचं असतं. म्हणून सांगितलंय की म्हणून, कारण जगामध्ये लोक वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचं काय त्यांना मिळवायचं आयुष्यामध्ये ते पण वेगळं असतं, प्रायोरिटीज वेगळ्या असतात. म्हणून त्यांनी सांगितलंय की आपल्या वेदामध्ये प्रत्येकाला वाव दिलेला आहे आणि प्रत्येकासाठी सांगितलेलं आहे की त्यांनी काय करावं आणि काय करू नये. ह्याच्यामध्ये पण जास्त पहिले जे हे असतात वेद, 3 वेद आहेत आणि पहिल्या ह्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की आपल्या सुखासाठी, कारण माणसाला जर एकदम तुम्हाला सांगितलं की नाही नाही तुम्ही तत्वज्ञान ऐका आणि मोक्षाची प्राप्ती करा, कोणी ऐकणार नाही. कारण ते फार कठीण आहे. ते असलेलं सगळं हातातलं सोडणं माणसाला फार कठीण जातं ते. कारण आपण जन्मोनिजन्म ते घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे ते होणं शक्य नाही. म्हणून वेदांनी काय सांगितलेलं आहे, काही हरकत नाही, तुम्ही कर्म करा, सकाम कर्म करा, पण ते कशाने करा, की शास्त्रानुसार करा. तुम्हाला कर्मच करायचे आहेत ना, तुम्हाला सकाम कर्मच करायचे आहेत ना, तुम्हाला आपली इच्छापूर्तीच करायची आहे ना, मग असं करा. योगक्षेम आत्मवान व्हा तुम्ही. निर्योग होऊन, योग म्हणजे काय, की जी गोष्ट आपल्याकडे नाही ती मिळवण्याची इच्छा किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याला म्हणायचं योग. आणि क्षेम कशाला म्हणायचं? क्षेम म्हणायचं की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तशा राहाव्यात, त्यांचं रक्षण व्हावं, त्या आपल्यापासून जाऊ नयेत. तर असं जेव्हा आपल्याला वाटतं त्याला म्हणायचं क्षेम. म्हणून योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी माणसाला हव्या असतात. म्हणून ते सांगतात की या दोन्ही गोष्टी, पण या दोन्ही गोष्टी अतिशय कठीण आहेत. कारण हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या द्वंद्वाने भरलेल्या आहेत. म्हणजे कधी ना एकसारख्या राहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कधी हर्ष, कधी शोक, हे असं होतच राहणार. म्हणून ह्याच्यापासून हळूहळू कसं आपण दूर जायचं आणि कसं मग पुढे जायचं, त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. म्हणून आता असं कसं होतं, तर म्हणून वेदामध्ये ह्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणून सगळ्या वेदांमध्ये ते प्रयोजन दिलेलं आहे. म्हणून वेद पुष्कळ सांगतात. कारण लोकांना वाटतं ना, असा एक समज झालेला आहे की स्वर्गामध्ये जे सुख आहे ते पृथ्वीवर नाही आहे. ठीक आहे, स्वर्गामध्ये काय सुख आहे, म्हणजे तिथे आपल्याला वाटेल ते खायला मिळतं, प्यायला मिळतं, सगळं वाटेल ते मजा करता येते आणि परत आपल्या शरीराला काही रोग होत नाहीत, आपल्याला काही दुःख होत नाही. म्हणून प्रत्येकाला ते अट्रॅक्टिव्ह वाटतं भयंकर की हा स्वर्गात जायचं. तर त्याचं सुद्धा जे आहे आयोजन वेदांमध्ये त्यांनी केलेलं आहे की तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी ही अशी अशी कर्म करा, पण त्याची क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. म्हणजे ते सुद्धा कसं होतं, तो पण एक तऱ्हेचा आपला बँक बॅलन्स असतो. आपलं पुण्य तिथे संपलं की आपल्याला परत पृथ्वीवर यावं लागतं. हे समजूनच आपण
स्वर्गाची आशा करावी. आता सगळ्यात महत्वाचा श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कारण आता झालंय काय, हा आहे सगळ्यांना हा श्लोक माहिती असतो, सगळीकडे या श्लोकाबद्दल कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने लोक हा श्लोक सांगतात. का तर म्हणतात की, कारण आपल्याला असं वाटतं, आपल्याला म्हणजे हा अर्जुनाची शंका होती ती, आणि ती शंका सुप्तपणे आपल्या मनामध्ये पण असते. म्हणून असं सांगितलेलं आहे की अर्जुनाला वाटतं, बापरे, कर्म केलं कसंही करा. आता कर्म किती तऱ्हेचे असतात, कर्म किती तऱ्हेने होतात, कर्म केल्याचं काय होतं, आता हे आपल्याला पुढच्या ह्याच्या अध्यायामध्ये येईल, 3ऱ्या अध्यायामध्ये. तर त्यांनी सांगितलेलं आहे की कर्मण्यवाधिकार असते, म्हणजे मग कशाला करायचं असलं कर्म, सोडून द्यावं ना ते कर्म, मग आम्हाला करायचंच नाही असलं कर्म. तर म्हणून मग भगवान सांगतात की हे बघ, कर्म केल्याशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. कर्म करण्यावर आपल्याला फक्त अधिकार आहे. कर्म, कारण मी समजा आपण असं ठरवलं की मला काहीही करायचं नाही, तर मी काहीही करत नाही हे सुद्धा एका तऱ्हेने कर्मच होतं. पण म्हणून सांगितलं की पण मा फलेषु कदाचन, त्याच्या फळावर आपण इच्छा ठेवू नये. मग फळावर इच्छा नाही ठेवायची तर मग कर्म करायचंच कशाला. आपल्याला वाटतं मला जर ह्याच्यापासून काही मिळवायचं नाही, जे मिळतं ते टाकून द्यायचं, मग मी कर्म का करायचं. त्याच्यासाठी म्हणतात की कर्माच्या फळ का नाही टाकायचं, की आसक्तीमुळे जर आपण कर्माच्या फळाचा हेतू टाक म्हणतात, कर्मफळ कोणाला टाकताच येत नाही, ते आपणहून आपल्या पदरामध्ये येऊन पडतं. पण आपण त्याची आशा करून जर समजा ते कर्म केलं तर ते बंधनकारक होतं. म्हणून भगवान म्हणतात की कर्म करण्यावरच आपला अधिकार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, आपण कितीही जरी प्रयत्न केले, कितीही धडपड केली, तरी त्याचं फळ काय मिळणार हे आपल्याला माहिती नसतं. कारण 18व्या अध्यायामध्ये येतं ते, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विदम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. एक 5वा फॅक्टर असतो त्याच्यामध्ये, ते म्हणजे दैव. तुम्ही बाकीचे 4ही सगळं खूप छान केलं तरी ते दैव कुठे, कसं, काय फिरेल, का फिरेल ते आपल्याला कळत नाही, आणि आपल्या पदरी काय पडेल हे पण आपल्याला माहिती नसतं. म्हणून सांगतात की तू आशा करू नकोस, जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहा, त्याच्यामध्ये ममता करू नकोस, त्याच्यामध्ये आसक्ती करू नकोस. म्हणून कर्म करायला पाहिजे. एखाद्या आशेने आपण खूप अगदी कर्म करतो, म्हणून तसं पण नाही करायचं. मला कर्म करायचंच नाही म्हणून सोडून द्यायचं, कारण आपण ते सोडूच शकत नाही. म्हणून ते सोडण्यात आपला हेच नाही, आपला अधिकारच नाहीये, आपण ते सोडूच शकत नाही. म्हणून ते सांगतात. म्हणून भगवान मग सांगतात शेवटच्या 5व्या श्लोकमध्ये, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणून आता हे सांगितलं की हा गीतेचा गाभा आहे. समत्व योग हा गीतेचा गाभा आहे. प्रत्येक अध्यायामध्ये हे येतं. समत्व बुद्धी, समत्व मनाचं समत्व किंवा स्थिर बुद्धी, किंवा समत्व कसं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, हे समत्व आपण कसं भिनवायचं, आपण हे कसं करायचं, ह्याच्यासाठीच तर गीतेचं पूर्ण शास्त्र सांगितलेलं आहे की आसक्तीचा त्याग करून सिद्धी आणि असद्धी, म्हणजे जे मिळालं असेल त्याच्यामध्ये आनंद मानून, म्हणजे समान बुद्धीवाला. आता कारण हा अजून बुद्धियोग सांगतायत भगवान. आता बुद्धियोग कर्मामध्ये पण येतो, बुद्धियोग ज्ञानयोगा पण मध्ये येतो, आणि बुद्धियोग हा भक्तियोगामध्ये सुद्धा येतो. ते इथे जे सांगितलेलं आहे, समान बुद्धिवाला हो. आणि योग म्हणजे काय, तर योगाचा मूळ अर्थ आहे की कशाबरोबर तरी आपलं ऐक्य व्हावं, त्याला म्हणायचं योग. म्हणून बुद्धी होऊन योगामध्ये तू स्थित हो. कशा योगामध्ये, मग आता हे पुढे सांगते, तर कर्तव्य कर्मामध्ये. मग ते कर्तव्य कर्म कसं करायचं, आसक्ती रहित, ममता रहित करायचं. आणखीन कसं करायचं, फलाची आशा सोडून करायचं. पण मग आता पुढे त्याच्यावर ते घालतील की कसं करायचं. पण आपण आपल्या कर्मामध्ये अतिशय दक्ष असायला पाहिजे. आपले एफर्ट्स जे आहेत, मग आम्हाला काही मिळणारच नाही तर आम्ही कशासाठी कर्म करायचं, करू दे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तर असं नाही चालत. ते म्हणतात की तसं नाही, तुझे प्रयत्न, आपले प्रयत्न 100% असले पाहिजे. तर तिथे अशा तऱ्हेने हे कर. म्हणून कर्तव्य कर्म, समत्व भाव, समत्व बुद्धी, समत्व मन असं ठेवून केलं की ते संपूर्ण. आणि एवढं करू नये, मग ते भगवंताला कसं अर्पण करायचं,
का अर्पण करायचं ह्याच्याबद्दल आता पुढे ते सांगतील की बुद्धियोगामध्ये मग सकाम कर्म निष्काम कर्म सगळी कर्म कशी करायची त्याबद्दल आता हे सांगतील. आणि मला वाटतं आता आपण इथे थांबूयात. 9:38 झालेले आहेत आणि 48 पर्यंत श्लोक मी आज घेतलेले आहेत. बरोबर 5 श्लोक झाले, 4च झाले मला वाटतं. 1 2 3 4 आणि काही 49वा काही हे नाहीये. फक्त बुद्धियोगामध्ये तेच सांगितलेलं की सकाम कर्म करू नये. आता ते 3ऱ्या अध्यायामध्ये येतील वेगवेगळ्या तऱ्हेची कर्म कुठली असतात, ती कशी असतात, कुठली करायची, कुठली नाही करायची, कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्य कर्म कसं करायचं, ते सगळं आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये येईल. म्हणून फक्त इथे एवढंच सांगितलेलं आहे की बुद्धियोगाचा अर्जुनाला सांगताय की तू बुद्धियोगाचा आश्रय घे. अगेन बुद्धियोग इथे म्हणजे समत्व. जिथे आता पुढे आपल्याला येईल की स्थितप्रज्ञ म्हणजे समत्व बुद्धी. म्हणून अर्जुन भयंकर अट्रॅक्ट होऊन जातो ह्याच्याकडे आणि म्हणतो बरं झालं हे तर सोपं आहे, मी आता ह्याच्याच मागे जाईन, मला हे बाकीचं काही करायचंच नाही. म्हणून इथे भगवान थांबतात आणि सांगतात की तू हे असं कर, बुद्धियोगाचा आश्रय घे आणि फळ जे आहे अत्यंत हीन आहे, त्या फळाच्या मागे तू लागूच नकोस. कारण एकदा कर्म केलं चांगल्या तऱ्हेने इथे फळ मिळतच, पण आपण आसक्ती सोडली तर आपल्याला त्याचं बंधन होत नाही. तर आपण इथे आता थांबूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. थँक्यू. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद रजनीताई. प्रत्येक वेळी एक वेगळा दृष्टिकोन मिळतो तुमचं हो ऐकून. हो So, आहेतच वेगवेगळे दृष्टिकोन त्याच्यामध्ये ना. फारच छान. मी ना मंडळी शांती मंत्र म्हणते, पण ज्यांना वेळ असेल त्यांनी 1-2 मिनिटं आपण रामकृष्ण हरीचा गजर करूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. आज गौरी त्यांनी इतकी सुंदर आपल्याला वारी घडवली, तर अध्यात्मपीठाचा शेवट हा गजर करूयात आपण. आय विल ऍक्च्युअली रिक्वेस्ट अनिरुद्ध जर चालेल. आणि प्रत्येकाने त्याच्यात सहभागी व्हावे ही विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. सब संतन की जय. राम कृष्ण हरी. आपली सुरुवात झाली आता वारीला. 18 Yes. दिवस आय थिंक करायची आपल्याला, गौरी हो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे. नक्कीच. आणि ते समर आहे त्यामुळे आपण सगळे चालायला जातो तेव्हा जरी जप म्हणजे केला तर ती वारी समजायची. अगदी अगदी खरंय. हे धन्यवाद पुढच्या मंडळी. पुढच्या गुरुवारी भेटू. भेटूया. हो. धन्यवाद.